पुढे नेऊ शकतो. बरं, ठीक आहे. प्रत्येकाचा आकडा जर आपण आणि एक-एक याच्यामध्ये करून मनसेने सांगितलं जरा पुन्हा एकदा संजीवनी मिळालेली आहे. युतीमुळे मनसेला 16 जागा ज्या आहेत त्या मिळत आहेत आणि मनसेला कुठल्या कुठल्या जागा मिळतात त्या जागावार संपूर्ण विश्लेषण तुझी जे ते परवानगी केलं गेलेलं असेल आहे तर- पूर्णपणे. मनसेचं कमबॅक झालेलं आहे. 2 आकडी जागा मनसेला मिळालेल्या आहेत. तुमची चिठ्ठी द्या. येस येस, थँक्यू पुढची चिठ्ठी थँक्यू. बघा. पुढची चिठ्ठी आता पटापट आपण सुष्मिताचा अंदाज आहे. सुष्मिता काँग्रेस कव्हर करते आणि तिने सुद्धा आज दिवसभर मुंबईमध्ये फिरून हा आकडा आणलेला आहे आणि तिच्या आकड्यानुसार भाजपला 65 ते 75 जागा मिळत आहेत असा तिचा अंदाज आहे. शिंदेच्या शिवसेनेला 25 ते 35 जागा मिळत आहेत असा तिचा अंदाज आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मात्र तिने भरघोस जागा दिलेल्या आहेत. 85 ते 95 जागा तिने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिल्यात. मनसेला तिने 15 ते 17 जागा दिलेल्या आहेत आणि अशा काँग्रेसला 20 ते 25 अशा प्रकारे तिने महाविकास आघाडीचं सरकार मुंबई महानगरपालिकेत बसेल असा अंदाज तिने दर्शवलेला आहे. मला सांग, हे आकडे डिफेंड कर, सांग का हवे तुला हे आकडे कसे येतील? मुळात ठाकरेंची लाट आहे का तर आहे. ठाकरेंच्या लाटेसोबत सगळ्यात जास्त फायदा आणि नवसंजीवनी मिळणार आहे ती मनसेला मिळणार आहे. मागच्या निवडणुकीतला अनुभव बघता करिश्मा चालणार राज ठाकरेंचा 100% राज ठाकरेंना बीट करणारा चेहरा कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाही. ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आहेत, ते चांगले वक्ते आणि मुळात या निवडणुकीमध्ये जेनझीची मतं ही खूप महत्वाची आहे. माझ्या आकडेवारीमध्ये जो जेनझी मतदार आहे त्याला मी प्रतिनिधित्व करताना म्हणते, ज्या मतदारांना अमित ठाकरे आवडलेत, आदित्य ठाकरे आवडलेत, त्यांची मतं ही 100% शिवसेनेच्या पारड्यात आहेत, मनसेच्या पारड्यात आहेत. नवा चेहरा, नवा बदल सगळ्यांनाच हवाय. परंतु एक मतदारांचा गट असाही आहे जो अजूनही ठरल्याप्रमाणे आपला हाताचा पंजा दिसला की बटन दाबायचं. याकरता काँग्रेसनं जे त्यांचे गड राखून ठेवलेत, काही मोजक्या चेहऱ्यांचे मोजके गट, ज्यांना अजूनही धक्का बसवणं भाजपला शक्य झालेलं नाही, अशा सगळ्या ठिकाणी माझ्या मते 20 ते 25 ठिकाणी काँग्रेस असणार आहे, 15 ते 17 ठिकाणी मनसे असणार आहे आणि मनसेचे हे चेहरे सर्वसामान्यांना राड्यातनं भेटलेले आहेत, सर्वसामान्यांना मराठीच्या मुद्द्यातनं भेटलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचा प्रचार हा दक्षिण मुंबईमध्ये कधीच नव्हता. भाजपनं दक्षिण मुंबई एका अर्थी ठाकरेंसाठी प्लेग्राऊंड करून टाकलं आणि त्यांचं लक्ष होतं ते उपनगराकडे. त्यामुळे उपनगरात जो महापौर चेहरा असेल तोच उद्या पालिकेत आपल्याला दिसेल. ठीक आहे, तू आकडे सांगितले पण तुझ्या आकड्यात एक महत्वाचा अर्थ निघतोय. म्हणणार सर, मला विश्लेषण त्याचं हवंय की जर असं झालं, आतापर्यंत जेवढ्या चिठ्ठ्या निघाल्या, मनसे कमबॅक करताय, याचा अर्थ राज ठाकरेंच्या भाषणाला केवळ टाळ्या नाहीत तर यावेळेस मतं सुद्धा मिळणार आहेत. नक्की, म्हणजे त्यांच्या भाषणांनी निसंशयपणे या निवडणुकीमध्ये एक असा खुमार आणला. एक प्रकारे अशी चर्चा सगळीकडे झाली घराघरामध्ये, खास करून मराठी माणसाच्या मनाला कुठेतरी राज ठाकरे जाऊन भिडले, त्याच्यामध्ये काही शंका नाही. पण मला हेच सगळेजण भिडतात, कारण प्रत्येकाचं खरं वाटतंय, प्रत्येकाचे आकडे खरे वाटतात आणि हीच या निवडणुकीची खरी गंमत आहे. आणि या सगळ्यांनी निवडणूक ग्राउंडवरनं बघितलेली आहे. आपापल्या त्या राजकीय पक्षाला त्यांनी त्या पद्धतीनं जाऊन जवळनं बघितलं, त्यांची तयारी बघितली. त्याच्यावरनं कळतं की प्रत्येकाने त्या राजकीय पक्षामध्ये कसं रिपोर्टिंग केलंय आणि त्यांना तिथल्या आतल्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या कशा माहिती होत्या आणि त्याप्रमाणे आता असं वाटतंय की प्रत्येक राजकीय पक्षांनी अतिशय पुरजोर अशी तिथे कामगिरी केलेली दिसते. नक्की. या निवडणुकीच्या सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, किरीट सोमय्या म्हणाले होते 16 तारखेनंतर ठाकरे मुंबईमध्ये दिसणार, म्हणजे राजकीय अस्तित्व त्यांचं संपलेलं असेल. पण ज्या चिठ्ठ्या निघतायत त्याच्यातून असं स्पष्ट होत आहे की ठाकरेंचं अस्तित्व मुंबईमध्ये असणार आहे. काही जण सत्तेत पोहोचवत आहेत, काही जण विरोधात, भक्कम विरोधामध्ये पोहोचवत आहेत. तुम्हाला वाटतं असं होऊ शकतं की ठाकरेंचं काही ठेवलं नव्हतं त्यांच्याकडे, ठाकरेंकडे काही राहणार नाही, ही फक्त सोशल मीडिया हवा होती? नाही, असं अजिबात नसतं. आणि आपण जे कायम म्हणतो की कोणाला संपवणं एवढं सोपं नाहीये. आणि जी भाजप 2 वरून सत्तेत येते आणि गेली 10-12 वर्ष सत्तेत राहू शकते, तर ती भाजप जर असा विचार करत असेल की ती सेना किंवा मनसेला संपवू शकते आणि तेही महाराष्ट्रात, ते स्वप्नवत गोष्ट आहे, हे होणे नाहीये. आता मला असं वाटतं की या सगळ्यांच्या आकडेवारी जी आपण बघितली, यामध्ये असलेली तफावत आणि यामध्ये असलेली गॅप, ही गॅप जो कोणी शोधेल, ही गॅप ज्याला कळली त्याला ही निवडणूक कळली असं म्हणायला लागेल. कारण आपण बघितलं की थोडंफार टोकाला जाणारी आकडेवारी आहे आणि ती काय आहे तर राज ठाकरेंच्या 2 सभेंनी फक्त जनतेला नाही
फक्त विरोधकांना नाही तर पत्रकारांना देखील कन्फ्युज केलं. कारण राज ठाकरेंच्या सभेचा इको आपल्याला ऐकू येतोय, पण ते त्या इकोचं परिवर्तन मतांमध्ये होतं की नाही हे कन्फ्युजन आहे. परंतु मी आत्ताही असं आतापर्यंत या सगळ्यांच्या आकडेवारीचा जर गोषवारा काढला आणि त्याचा मिडल ग्राउंड काढायचा प्रयत्न केला तर टोकावर महायुती ज्याला म्हणतो ना आपण, मला काठावर एक गोष्ट बहुमतात नक्की येताना नक्की सांगायला आवडेल. दिसते. नाशिकला छगन भुजबळांची अजून दोन चिठ्ठ्या आहेत कारण प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हा हा जरा गोळतो त्याला. सगळ्या चिठ्ठ्या काढून घ्या. प्रणाली आपल्या सोबत आहे. प्रणालीचे हे आकडे आहेत. प्रणाली म्हणते भाजप मुंबईमध्ये 80 ते 85 जागा, शिंदेची शिवसेना 40 ते 45 जागा. तिच्या मते महायुती मुंबई महानगरपालिकेत सत्तेत येते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 65 ते 68 जागा, मनसे 12 ते 14 जागा, काँग्रेस 8 ते 10 जागा. तर अशा प्रकारे तू महायुतीला सत्तेत पोहोचवलेला आहे. काहीतरी तुझं गणित नक्की असणार आहे, काहीतरी तुझा अंदाज असेल किंवा ग्राउंडवर तुला काहीतरी असं जाणवलं असेल. नक्कीच, कारण आपण जर बघितलं तर ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीकडे मी थोडंसं लक्ष वेधतीये. याच्यामध्ये जिथे मी बीजेपी, भाजप आणि शिंदेची शिवसेना आपण म्हणतो आहे, त्या दोन्हीमध्ये जर आपण बघितलं तर 40 ते 45 मी शिंदेच्या शिवसेनेला दिलेली आहे, 80 ते 85 मी भाजपला दिलेली आहे. भाजपच्या गेल्या वेळेला आपण जर बघितलं तर 82 जागा आल्या होत्या 2017चं मी सांगतेय. खरं तर राज ठाकरे यांच्या भाषणाच्या पूर्वी जर मला हा प्रश्न विचारला असता की भाजपला किती जागा मिळत आहेत तर कदाचित मी त्यांना 100 पार करवलं असतं, कारण माझा तो अंदाज होता. परंतु आता तसं चित्र राहिलेलं नाहीये. अगदी त्या भाजप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनं वातावरण बदललेलं आहे आणि त्याचा फटका जवळपास 20 ते 25 जागांवर हा महायुतीला बसतोय असा माझा अंदाज आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की मी जरी इथे समाजवादी पक्षाला कुठल्याच जागा या चिठ्ठीमध्ये दिलेल्या नसल्या तरी 7 ते 8 जागा या समाजवादी पक्षाला, मग समाजवादी आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मिळून साधारणतः 8-10 जागा त्यांना मिळतात. कारण एक मुस्लिम बहुल भाग मुंबईमध्ये असे आहेत, मतदारसंघ असे आहेत, वॉर्ड्स म्हणते मी, मतदारसंघ याचा अर्थ वॉर्ड्स, की जिथे मोठ्या प्रमाणावर आणि निर्णायक म्हणजे जवळपास 70 ते 80% लोक हे मुस्लिम आहेत. अशा ठिकाणी कुणालाही, मग ते भाजप शिवसेना असो किंवा मग उद्धव ठाकरे आणि मनसे असो, या दोघांनाही त्या जागा मिळणार नाहीये. अशा जागा जातील त्या राष्ट्रवादी आणि समाजवादी या पक्षांकडे आणि त्यामुळं त्यांच्या जागा सुद्धा समजा सामना अटीतटीचा झाला तर यांच्या जागा सुद्धा अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे. परंतु आता जे चित्र मला वाटतं आहे ते आपण पाहतो आहोत की ते भाजप आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना यांचं सरकार बसताना मला तरी तुर्तास दिसतं. थँक्यू. 2 चिठ्ठ्या आपल्याकडे शेवटच्या उरलेल्या आहेत आणि हे दोघं आहेत. एक आहे सुमित सावंत आणि ही राहुलची चिठ्ठी आहे, तुझ्याकडे ठेव. तर सुमित आपला युबीटी कव्हर करणारा मित्र आहे. त्याच्या अनुसार बीजेपीला 80 ते 90 जागा, शिवसेनेला 15 ते 24, युबीटीला 80 ते 90 म्हणजे भाजपच्या बरोबरीने युबीटीला जागा देतोय. एमएनएस 10 ते 15, काँग्रेस 18 ते 25, समाजवादी पार्टी 3 ते 5 आणि अदर्स 2 ते 3. तर तुझी आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. युबीटी आणि बीजेपी दोघांना सोबत ठेवले. ठीक आहे. आता राहुलचा आकडा आहे. राहुलच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पक्ष शतक पूर्ण करेल, शतकावर नेऊन ठेवणारा राहुल आहे. शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 45 ते 55, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 40 ते 45, मनसेला 6 ते 10, काँग्रेस 10 ते 16, ऑदर्सला त्यांनी 1-2 दिलेले आहेत आणि समाजवादी पक्षाला 2 ते 4, राष्ट्रवादीला 4 ते 5. अशा प्रकारे गुणाबेरीज त्यांनी सगळी केलेली आहे. मला वाटतं चिठ्ठी पण दे. युबीटी सुरुवात करायला पाहिजे. कारण मी काल आपला इथंच कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये मुद्दे आपले होते आणि ते कुठेतरी दिसले, पण आजच्या निवडणुकीत किंवा मतदानामध्ये थोडंसं गणित बदलल्याचं चित्र मला तरी दिसतं. कसं ते पण मी सांगतो. आधी माझ्या 2 सहकाऱ्यांनी जे मुद्दे मगाशी सांगितले त्याशी थोडं मी सहमत होतोय आता दोघांशीही. काय झालंय, युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोर लावला आणि तो जोर तसाच दिसतोय जसा भाजपचा दिसतोय. कारण काय,
तर सभेला गर्दी होती, ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होती, भाजपच्या गर्दी नव्हती. पण भाजपकडे जो वळणारा क्लास आहे, जरा एलिट क्लास आपण म्हणतो किंवा उच्चभ्रू वस्ती, ही सभेत येत नाही, ती मतदानातून व्यक्त होते आणि ती अव्यक्त आहे. ती अशी व्यक्त होत नाही सभेमधून येताना. बूथ प्लॅनिंग ते तिथे दिसलं. पण हा, ठाकरेंच्या शिवसेनेचे पण मी यासाठीच तेवढा दाखवल्या कारण त्यांचे 42% मराठी मतदार तेवढेच त्यांनी ठेवले नाहीत. मुस्लिम समाजाला देखील सोबत घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ मुस्लिम समाज आणि मराठीच नाही तर काही उत्तर भारतीय देखील बहुभाषिक त्यांनाही साथ घातली. कशी तर व्यावसायिक मुद्दे आणून घातली. म्हणजे सगळ्यांचा आम्ही फायदा करतोय. आम्ही हिंदू आहोत, आधी मूळ मराठी आहोत, आम्ही अस्मिता आमची जपतोय ना. तुम्ही तुमच्या देशात तुमच्या राज्यात जाता तिथे तुम्ही तुमची राज्यातली अस्मिता वापरता, तशी आमची इथे आहे. आमचं तुम्हाला विरोध नाहीये, पण तुम्ही आमचं शिका, हे त्यांनी ठासून सांगितलं. त्यामुळे त्यांना सारख्या जागा मी देतोय. हा, आता शिंदेच्या शिवसेनेच्या बाबतीत काय झालं, इथले यांचेच सगळे उमेदवार तिकडे गेले किंवा ते एकच पक्ष तो कुठला होता. पण शिंदेच्या शिवसेनेकडे तेवढे उमेदवार जरी वळले असले तरी केडर हल्लेला नाहीये. मूळ शिवसैनिक तो पुढे आला. किती जागा दिल्या? मी 15 ते 24 जागा म्हणतोय. पण शिंदेच्या शिवसेनेला 15 ते 24 जागा. फिगर आहे.